नमस्कार. जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. क्विक रिव्हिजन बॅचचं आजचं आपलं 10वं लेक्चर आहे आणि या 10व्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत घातांक आणि करणी. अतिशय महत्त्वाचे टॉपिक आहेत. ओके. बरेचसे प्रश्न तुम्हाला या टॉपिकवर आलेले पाहायला भेटतील. या टॉपिकवर आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेत, म्हणजे घातांक या टॉपिकवर आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे आणि करणी या टॉपिकवर बनवलेला आहे. बऱ्यापैकी बेसिक आपण त्या टॉपिकमध्ये कव्हर केलेलं आहे आणि जरी तुम्ही ते कव्हर केले नसेल तर काळजी करू नका. या ठिकाणी आपण ते सगळे पॉईंट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके. एक थोडक्यात एक रिपीट रिव्हिजन घेऊया आणि आपण आपल्या क्वेश्चनला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण पाहणार आहे घातांकाचे नियम. घातांक आता पहा, कोणत्याही संख्येचा घातांक समजा मी या ठिकाणी 5चा वर्ग लिहितो, याचा अर्थ 5चा तो घातांक झाला. 5चा वर्ग या ठिकाणी मी 25 लिहिणार आहे. 5चा जर या ठिकाणी मी घन लिहितोय तर याचा अर्थ काय होतो, तो त्याचा घातांक झाला. 5चा घातांक 3 आहे या ठिकाणी आणि ती संख्या जी होतीये ती काय होतीये 125 होते. याचा अर्थ 5चा वर्ग म्हणजे थोडक्यात काय होतो, याचा अर्थ असा होतो 5 गुणिले 5. जर याचा अर्थ काय होतो 5चा तिसरा घात म्हणजे 5 गुणिले 5. ओके, ठीक आहे. तर या पद्धतीने आपण घातांक, आता त्याचे नियम हे फक्त आपण या ठिकाणी काय पाहिली, घातांक नक्की काय असतो. आता त्याचे नियम आहेत काही. पहिला नियम आहे, जर 5चा घातांक समजा या ठिकाणी आपण घेतला 4 गुणिले, जर या ठिकाणी 5चा घातांक 2 असेल तर पाया समान असताना घातांकाची काय होते बेरीज, म्हणजे 4 आणि 2 या ठिकाणी काय होणार आहे 6. घातांकाचा दुसरा नियम आहे, जर पाया समान आहे आणि त्यांची जर डिव्हिजन करायची म्हणजे भागाकार करायचा आहे तर घातांकाची काय होते वजाबाकी, म्हणजे 4 मधनं 2 गेले, 2 या ठिकाणी शिल्लक राहिले. तिसरा नियम आहे, जर घातांकाचा घात असेल, घातांकाचा परत घातांक असेल तर घातांकाचा काय होतो गुणाकार, म्हणजे 4 दोन्ही काय होतात इथं 8 होतात. हे समजून घ्या, ठीक आहे. त्यानंतर आहे चौथा पार्ट, जर पाहिलं जर कोणत्याही संख्येचा घातांक 0 असेल तर त्याचं उत्तर 1 लिहितो आपण. त्यानंतर आहे जर घातांकाचं एखाद्या संख्येचा घातांक जर ऋण असेल तर आपण त्याला छेदामध्ये घेऊन जातो, तो 5/4 होतो. त्यानंतर आहे जर एखाद्या संख्येचा 5/3 याचा घातांक जर ऋण 4 आहे तर ऍक्च्युली हा आणि हा नियम समानच आहे, सारखाच आहे. फक्त काय होतं आतली संख्या जर तुम्ही उलटी केली, म्हणजे थोडक्यात काय 5/3 उलटी म्हणजे उलटी नाही तर संख्या फिरवली तर हा घातांक काय होतो पॉझिटिव्ह होतो. त्यानंतर आहे जर तुम्ही पाहिलं 5/3 याचा घातांक 4 आहे, म्हणजे याच्या पुढचा नियम तो 5चा सुद्धा 4 सेपरेट असतो आणि 3चा सुद्धा 4 घातांक हा सेपरेट असतो. त्यानंतर त्याच्या पुढचा नियम 8वा नियम, समजा दोन संख्या आहेत 5 गुणिले 3 आणि याचा घातांक जर चौथा असेल 4 असेल तर आपण 5चा सुद्धा चौथा घात लिहितो आणि 3चा सुद्धा चौथा घात लिहितो. ओके, ठीक आहे. या पद्धतीने घातांकाचे नियम आहेत. या नियमांच्या आधारे आपल्याला गणित पाहिजेत. आता काही करणीचे नियम समजून घ्या. समजा आता मी या ठिकाणी लिहिले वर्गमुळात 1 जर मी लिहितोय तर त्याचं उत्तर 1च असतं. पण वर्गमुळात मी जर 2 लिहिले तर त्याचं उत्तर आपल्याला माहित नाहीये. वर्गमुळात 3 याचं उत्तर माहित नाहीये. पण वर्गमुळात 4 जर लिहिला तर बाहेर उत्तर 2 येतं. असंच करत करत वर्गमुळात जर मी 9 लिहित असेल तर त्याचं उत्तर 3 येतं. म्हणजे इथे येणाऱ्या संख्या वर्गमुळात 5, वर्गमुळात 6, वर्गमुळात 7 या ज्या संख्या आहेत यांची उत्तर आपल्याला माहित नाहीयेत. ओके, ठीक आहे. तर हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट हे समजून सांगण्यामागचं रिझन असं होतं का आतमध्ये वर्गमुळाच्या चिन्हाच्या आतमध्ये जर तुम्ही 25 लिहित असाल तर ती संख्या बाहेर येताना काय म्हणून येते 5 म्हणून येते, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ हे जर मला हे दिलं, हे जे तुम्हाला दिलं आहे हे चिन्हांमध्ये दिले, हे जर तुम्हाला अंकांमध्ये लिहायचं असेल तर 5चं वर्गमूळ या पद्धतीने तुम्ही लिहिता. पहा, हे जर तुम्हाला घनमुळात 125 लिहिले, इथं जर मी 125 लिहिलं तर याचं उत्तर सुद्धा 5च आहे, कारण 5चा घन हा किती आहे 125. मग आता हे जर मला या टाइप मध्ये लिहायचं असेल, नंबर मध्ये संख्येमध्ये जर मला लिहायचं असेल तर मी 5चा 1/3 हा घातांक लिहिणार आहे. म्हणजे आतली संख्या जर वर्ग असेल तर आणि वर्गमूळात असेल तर बाहेर येताना ती वर्गमूळ म्हणून बाहेर येते. त्यानंतर आतली संख्या म्हणजे घनमुळाच्या आतली संख्या जर घनमूळ एखाद्या संख्येचं घन असेल तर ती घनमूळ म्हणून बाहेर येते. पण जर आपण इथं जर पाहिलं तर इथं मी समजा 50 ही संख्या घेतली. आता 50 मात्र कोणाचाही वर्ग नाहीये आणि ती वर्गमुळात आहे, तर मग मी या संख्येला 2 पार्ट मध्ये डिवाइड करू शकतो, 25 गुणिले 2. आता असं करण्यामागचं रिझन 25 ही कोणाचा वर्ग आहे 5चा वर्ग आहे. ओके, म्हणजेच याचा अर्थ काय झाला, हा जो 25 आहे हा बाहेर येतो 5 म्हणून, हे नीट लक्षात ठेवा. आणि आतमध्ये कोण शिल्लक राहतो 2, म्हणजे ही संख्या तुम्ही या पद्धतीने सुद्धा लिहू शकता. ओके, तर हा जो 5 आहे हा 5 तसाच लिहून वर्गमुळात 2 या 2चा घातांक मी 102 या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. म्हणजे हे सुद्धा उत्तर काय आहे बरोबर आहे. ओके, तर या पद्धतीचे तुम्हाला काही नियम किंवा काही कंडिशन्स माहिती पाहिजे. त्याच्यानंतर
जर तुम्ही पाहिलं तर वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात जर 2 असेल तर तुम्ही वर्गमुळात 6 लिहिता. ओके, वर्गमुळात 3 भागिले जर वर्गमुळात 2 असेल तर तुम्ही वर्गमुळात 3/2 लिहिता. पण वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 याचा अर्थ वर्गमुळात 5 होत नाही. हे नीट समजून घ्या, ह्या दोघांची बेरीज होत नाही. पण जर तुम्ही इथं पाहिलं तर 5 वर्गमुळात 3 अधिक 8 वर्गमुळात 3 असं जर असेल तर मात्र ह्या दोघांची बेरीज होते 5 आणि 8 13, 8 आणि 5 13 वर्गमुळात 8 सॉरी वर्गमुळात 3. या पद्धतीने तुम्ही काय करू शकता बेरीज, आणि याच पद्धतीने तुमची काय होऊ शकते वजाबाकी. हे करणीचे काही नियम आहेत. ओके, हे नियम तुम्हाला माहित पाहिजे. बऱ्यापैकी आपण थोडक्यात एक छोटासा बेस आपण पाहिलेला आहे. यापेक्षा जास्त असणारे कन्सेप्ट मात्र येणाऱ्या प्रश्नामध्ये आपण कव्हर करू, पण एवढं बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे. ओके ठीक आहे, तर आपण सुरुवात करतोय आपल्या प्रश्नांना. आता इथं जर पहिला प्रश्न पाहिला तर पहा, तीनाचा काय दिलाय वर्ग, तीनाचा वर्ग या ठिकाणी दिलाय गुणिले 4x घातांक दिलाय बरोबर 48. 48चा किती दिलाय दुसरा घातांक, आणि तुम्हाला कोणाची किंमत विचारली x ची. आता पहा, मला जर x ची किंमत काढायची तर मी पलीकडे पण अशीच संख्या आणणार आहे जी 4च्या घातांकामध्ये असेल, म्हणजे 4 पाया असेल आणि घातांक काहीतरी असेल. म्हणजे मला काय करता येईल, त्या दोघांची तुलना करता येईल. जर आता नीट समजून घ्या, जर 4x आहे आणि इकडे जर 4चा 10वा घात आला तर मला तुलना करता येणार आहे का, पाया जर समान असेल आणि मध्ये बरोबरचं चिन्ह असेल तर x ची किंमत आपोआपच काय होणार आहे 10 होणार आहे. हे आपलं उत्तर नाहीये, मी फक्त तुम्हाला समजून सांगतोय. ओके, या पद्धतीने. म्हणून आता मला त्या पद्धतीने बदल करायचा आहे. आता मी या ठिकाणी काय लिहितोय, हे 3चा वर्ग हे 4x ला काय गुणिले म्हणजे ते तिकडे भागिले जातील, पण लिहिताना मी कसे लिहितोय पहा, 48चा वर्ग म्हणजे 48 गुणिले 48, कारण मला भागाकार सोपा गेला पाहिजे, आणि 3 गुणिले 3 3चा वर्ग आहे. ओके, म्हणजे 4चा x घात इथं 16 झाले, 4 1 4 आणि सॉरी 3 1 3 3 सक 18 किती आले 16. आता 16 गुणिले 16, पण आता पहा 16 गुणिले 16 जरी असले तरी मी इथं 16चा वर्ग लिहिणार नाही. कशासाठी तुम्हाला सांगतोय, पाया किती आहे माझा इकडं 4, मग मी ह्या 16ला पण त्याच पार्ट मध्ये घेऊन जाणार आहे. 16 म्हणजे किती झाला 4चा वर्ग गुणिले हा 16 म्हणजे पण किती झाला 4चा वर्ग, मात्र गुणिले चिन्ह मी तसंच कंटिन्यू केलं. आता इकडे जर पाहिलं तर 4चा x घात आहे. आता घातांकाचा नियम काय सांगतो, पाया जर समान असेल आणि त्यांचा गुणाकार असेल तर घातांकाची काय होते बेरीज होते. म्हणजे 4चा आपण कितवा घात होणार आहे 4थाच घात होणार आहे. मग पाया जर समान असेल, मध्ये इक्वलचं चिन्ह आहे, बरोबरचं चिन्ह आहे, म्हणजे x ची किंमत सुद्धा किती होणार आहे या ठिकाणी 4. म्हणजे या ठिकाणी आपला जो ऑप्शन आहे आपला ऑप्शन आहे 2. लक्षात आले. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता. त्याच्या पुढचा इथं काय आपण नियम पाहिलेत. ठीक आहे, त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, काय दिलाय त्याच्या पुढचा प्रश्न, 2चा x घात आणि घनमुळात 32 आहे आणि x ची किंमत काढा. सेम तशाच पद्धतीने तुम्हाला विचारला गेलेला प्रश्न आहे. 2चा x घात बरोबर घनमुळात 32 आहे. आता पहा, मी या ठिकाणी काय लिहितोय, घनमुळात 32च्या ऐवजी मी इथं लिहितोय 2चा 5वा घात. 32च्या ऐवजी मी काय लिहिले 2चा 5वा घात, कारण 2चा 5वा घात याचा अर्थ काय होतो 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. आता ही मला पाठ आहे, तुम्ही पण पाठ करून ठेवायचंय. पहा, 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16 आणि 16 दुनी 32. बरोबर, 2चे सगळे घातांक पाठ करून ठेवा. 2चा दुसरा घात, 2चा तिसरा घात, 2चा चौथा, 2चा 5वा, 2चा 6वा, या पद्धतीने सगळे घातांक तुम्ही 2च्या 8 पर्यंत घातांक सगळे पाठ करून ठेवा. ओके, म्हणजे कशा पद्धतीने सांगतोय, 2चा दुसरा काय चौथा घात, 2चा तिसरा 8, 2चा चौथा घात ओके 16, 2चा 5वा घात 32, ओके 2चा 6वा घात 64, या पद्धतीने. ओके, का तर या पद्धतीने तुम्हाला त्याचा काय करावा लागतो वापर करावा लागतो. आता जर तुम्ही पाहिलं हे करण्यामागचं रिझन, मी आधीच्या प्रॉब्लेम मध्ये जसा मी पाया 4 ठेवायचा माझा प्रयत्न होता, तसा या प्रश्नामध्ये माझा पाया 2 ठेवायचा प्रयत्न आहे. ओके, आणि हे घनमुळाचं चिन्ह आहे. आता ह्या घनमुळाच्या चिन्हाला आपण जर घातांकाच्या रूपात कन्वर्ट केलं तर आतली संख्या तशीच राहणार आहे आणि हे चिन्ह जाऊन इथं संख्या होणार आहे 1/3. घनमूळ असेल तर या पद्धतीने आपण लिहितो. ओके, म्हणजे 2 याचा घातांक x आहे आणि इथं घातांकाचा घातांक असेल तर त्यांचा दोघांचा गुणाकार होतो. म्हणजे हे 5 काय होणार आहे गुणिले कशाला 1/3 ला, म्हणजे 5 1 5, 2चा
5/3 म्हणजे 2चा, आता जर 2चा पाया समान आहे तर 1ची किंमत किती आली 5/3 म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक 4. लक्षात आले? म्हणजे पाया समान काय करायचं, पाया समान करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, इथं जर पाहिलं तर परत 6 6 आणि 6 या ठिकाणी सुद्धा तुम्हाला किंमत विचारली याची पूर्णची, आणि ही किंमत काढण्यासाठी पुन्हा तुम्हाला पाया सगळ्यांचा काय करणं गरजेचं आहे, समान करणं गरजेचं आहे. आणि म्हणून इथं आपण काय लिहिणार आहे पहा, 6चा 2/3 गुणिले, आता इथं मी डायरेक्ट लिहितोय, लक्षात येते का पहा, 6चा 7वा घात आहे, कितवा घात आहे 7वा. आता इथं घनमूळ जाणार आहे. ओके, घनमूळ होणार आहे याचा अर्थ काय, 6चा 7वा घात आणि याचं घनमूळ 1/3 म्हणजे हा 7 कोणाला गुणिले जाणार आहे 1ला, म्हणजे थोडक्यात इथं काय होणार आहे 7 1 7 7/3. नीट समजून घ्या. आता खाली जर पाहिलं तर 6चा 6वा घात आहे आणि घनमुळात आहे म्हणजे परत 1/3 असणार आहे. 1/3 नी जर 6ला गुणलं तर काय होणार आहे या ठिकाणी 6/3 होणार. ओके, पहा मी या पद्धतीने इथपर्यंत आलो. आता हे 2 गणितांमध्ये झाले म्हणून मी पुन्हा पुन्हा तेच रिपीट केलेलं नाही, हे नीट समजून घ्या. त्यानंतर हे पहा, इथं जर पाहिलं तर पाया समान असताना घातांकाची काय होते, बेरीज होते. म्हणजे इथं काय होणार आहे 6, घातांकाची बेरीज करत असताना ते सुद्धा अपूर्णांक आहेत आणि अपूर्णांकाची बेरीज करताना त्यांचा पण पाया समान आहे म्हणून तो 3 एकदाच आपण लिहिणार आहे. 7 आणि 2 अपूर्णांकाची बेरीज 9/3 आली. आणि इथं जर पाहिलं तर इथं भाग जाणार आहे म्हणजे 6चा काय होणार आहे वर्ग. याच्या पुढे जर जाऊन पाहिलं तुम्ही तर 6चा इथं याने भागलं तर 6चा कितवा घात आला 3रा आणि 6चा कितवा घात आला 2रा. याचा अर्थ काय होतो 6 गुणिले 6 गुणिले 6 तिसरा घात म्हणजे, आणि दुसरा घात म्हणजे 6 गुणिले 6. ह्या 2 6ला हे 2 6 गेले म्हणजे उत्तर तुमचं फक्त 6 राहिलं, म्हणजे पर्याय क्रमांक काय आपला 6. लक्षात आलं? तर या पद्धतीने तुम्हाला ती गणितं सोडवायची आहेत. ठीक आहे. आता पहा याचं काय विचारले तुम्हाला, वर्गमूळ विचारले. आता वर्गमुळात तुम्हाला जर किती दिलेत, वर्गमुळात तुम्हाला दिलेत 28 वजा 5 वर्गमुळात किती आलेत 12. आता पहा, आणि याची किंमत तुम्हाला विचारली काय, तर याची किंमत आपण काय मानली x मानली. आता पहा थोडेसे स्टेप तुम्हाला या ठिकाणी जास्त सॉल्व्ह करायच्यात. तसा पाहायला गेले तर सोपा प्रश्न आहे, फक्त समजून घ्या व्यवस्थित. आता इथं पहा वर्गमुळात किती आहे 12, परत वर्गमुळाचं चिन्ह आहे. मग मला जर हे सॉल्व्ह करायचंय, मला जर हे सोडवायचंय तर मला एक्स्ट्राचं एक वर्गमुळाचं चिन्ह आहे ते नको आहे, बरोबर आहे. मग मी काय करेल, ह्या दोन्ही साईडचा काय करेल वर्ग करेल. जर दोन्ही बाजूचा मी वर्ग केला, इकडचा वर्ग केला तर मला पलीकडे वर्गच करावा लागणार आहे, म्हणजे इकडचं वर्गमुळाचं चिन्ह निघून गेलं. का? कारण तुम्हाला माहिती आहे वर्गमुळात 5चा वर्ग जर मी केला तर 5 उत्तर येतं, म्हणजे वर्गमुळाचं चिन्ह काय होतं निघून जातं. म्हणजे इथं काय होणार आहे 28 वजा 5 वर्गमुळात किती होणार आहे 12, बरोबर इकडे किती आला 1चा वर्ग. ओके, आता इथं जर तुम्ही पाहिलं तर 28 आहे, 28 वजा 5, ह्या 12 कोणाचाही वर्ग नाहीये पण 12ला मी 2 पार्ट मध्ये डिवाइड करू शकतो, 4 त्रिक 12. असं करण्यामागचं रिझन 4 कोणाचा वर्ग आहे 2, म्हणजे हा 4 बाहेर येताना 2 म्हणून येणार आहे. 28 वजा 5 गुणिले हा बाहेर येताना ह्या 5ला गुणिले होणार आहे 2, वर्गमुळात राहिले 3, बरोबर आहे. आणि तिकडे कोण आहे x चा वर्ग. आता जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर इथं पहा 28 आहे, इथं 5 2 आणि वर्गमुळात 3. आता ही जी अरेंजमेंट आहे नक्की ही कोणाची अरेंजमेंट आहे, आता हे समजून घेण्यासाठी तुम्हाला एक सूत्र तुम्हाला या ठिकाणी माहित पाहिजे, a अधिक b कंसाचा वर्ग. हे कोणाचं सूत्र आहे, a वर्ग अधिक b वर्ग अधिक 2ab. इथं जर पाहिलं तर a वजा b कंसाचा वर्ग याचा विस्तार काय होतो a वर्ग अधिक b वर्ग वजा 2ab. ओके, आता याच्या सोबत आपण जर तुलना केली इथं तर पहा वजा वजा 2 2 आहे, त्यानंतर a म्हणजे 5 आपण असं कन्सिडर करू, याला काय समजूया a समजूया, बरोबर आहे. आणि b म्हणजे काय वर्गमुळात 3 समजलं. आता वर्गमुळात 3 इथं काय आहे पहा, a म्हणजे कोण आहे 5 आहे आणि b म्हणजे कोण आहे वर्गमुळात 3, म्हणजे याचा अर्थ जर इथं वजा 2ab असं जर असेल, इथं पूर्ण हा पार्ट संपलाय, म्हणजे याच्या आधी जी संख्या आहे a चा वर्ग अधिक b चा वर्ग, इथं तर मात्र 28 आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला 28 नक्की होते का पाहूया आपण. a म्हणजे कोण आहे 5, 5 चा वर्ग किती आला पहा, इथं काय करतो आपण a चा वर्ग अधिक b चा वर्ग. a म्हणजे कोण आहे, a म्हणजे कोण आहे आपला 5, 5 चा वर्ग किती आला 25. ओके ठीक आहे. आणि इथं b म्हणजे कोण आहे वर्गमुळात 3,
वर्गमुळात 3चा वर्ग, जसा वर्गमुळात 5चा वर्ग 5 आहे तसं वर्गमुळात 3चा वर्ग किती आला 3, आणि यांची आपण काय करतो बेरीज, म्हणजे किती येतात 28. पा म्हणजे आपलं हे पूर्ण गणित ह्या नियमात बसतंय. म्हणजे आपला ए म्हणजे कोण आहे 5 आहे, आणि आपला बी म्हणजे कोण आहे वर्गमुळात 3. म्हणजे हा दुसरा तिसरा कोणाचाही विस्तार नाहीये. तर ए वजा बी, ए म्हणजे 5, सॉरी ए म्हणजे 5 आणि बी म्हणजे वर्गमुळात 3, यांच्यात वजा चिन्ह आहे आणि याचा हा काय वर्ग आहे. म्हणजे याचा जर वर्ग केला तर मला हे मिळणार आहे. आणि पलीकडे संख्या कोणती आहे एक्सचा वर्ग. ओके, म्हणजे याचा जर आपण वर्गमूळ घेतलं तर काय होणार आहे या ठिकाणी, याचा वर्ग निघून जाणार आहे. म्हणजे 5 वजा वर्गमुळात 3 बरोबर कोण मिळाला एक्स मिळाला मला. तर मला एक्सची किंमत काढायची होती. असा पर्याय आपल्याकडे पहा, पर्याय क्रमांक 3. लक्षात आले. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता, थोडासा विचार करून. पण त्यासाठी तुम्हाला जर आधी सूत्र माहिती असेल तर हा प्रश्न अवघड नाही. ओके ठीक आहे. आता याची किंमत तुम्हाला विचारली आहे, हा पण सोपाच प्रश्न आहे. पहा तुम्ही म्हणाल सर प्रत्येक प्रश्नाला सोपा म्हणतात, आता हा तरी त्याला मी तरी काय करू. पहा 8चा घातांक काय 5/3 वजा 4चा घातांक काय वजा 5/2. ओके ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला पहा, 2चा 5चा 8वा घात आहे आणि इथं 4चा, म्हणजे इथं मी काय करेल पहा, हे घनमुळात आहे 5वा आहे 2, 8ला मी 8 म्हणजे 2चा 3रा घात आणि याचा कितवा घात आहे 5/3 वजा इथं 4 म्हणजे किती 2चा वर्ग आणि याचा कितवा घात आहे वजा 5/2. बरोबर आहे. आता इथं काय झालं, 2चा कितवा घात आला, घाता इथं पहा 3 आहे आतमध्ये, घातांकाचा घातांक आहे त्यामुळे यांचा गुणाकार होणार. इथं 3 आहे, ही संख्या याला कॅन्सल झाली, म्हणजे 2चा कितवा घात राहिला 5वा घात वजा इथं परत घातांकाचा घातांक आहे, म्हणजे हा 2 गुणिले होणार आहे, 2 गुणिले वजा 5/2, म्हणजे याला ही संख्या कट झाली, म्हणजे इथं कोण राहिला 2चा वजा 5वा घात. आता पहा डायरेक्ट पाया इथं वजाबाकी करायची आहे, म्हणजे डायरेक्ट यांची बेरीज होणार नाही, गडबड करायची नाही. 2चा 5वा घात वजा, जर घातांक वजा असेल तर आपण त्याला छेदात घेऊन जातो, 2चा अधिक 5वा घात झाला. इथं 2चा जर 5वा घात पाहिलं गेलं तर 2चा 5वा घात म्हणजे 32 आहे, म्हणजे इथं मी 32 जर संख्या लिहिली वजा 1 परत खाली 2चा 5वाच घात आहे म्हणजे किती येणार आहे 32. इथं काय नाहीये त्यांचा. आता यांची वजाबाकी करायची, वजाबाकी करताना पाया समान लागतो, पाया समान इथं नाहीये, मग पाया समान कसा करणार आहे मी, 32 गुणिले 32 होणार आहे. पाहिजे 32 गुणिले 32 वजा 1 गुणिले 1 एकच आणि 32 1 32, म्हणजे पाया किती आला खाली 32. आता इथं जर पाहिलं तर पाया 32 आहे, पाया 32 म्हणजे हा तो ऑप्शन संपला. ओके, आता इथं जर पहा 32 गुणिले 32 वजा 1, म्हणजे ह्या दोघांचा जो गुणाकार होणार आहे, एक छोटीशी शॉर्ट ट्रिक्स वापरतोय, लक्षात येते का बा. 32 गुणिले 32 मधनं 1 गेला. आता पहा जर वरती वजा 1 नसता तर 32 ला 32 काय झाले कॅन्सल झाले असं, आणि उत्तर किती आलं असतं 32 आलं असतं, पण तसं होत नाहीये. ओके, म्हणजे 32 ला 32 कॅन्सल होऊन 32 राहत नाहीये, वजा 1 असल्यामुळे तिथं काय होणार आहे, एक संख्या काय होणार आहे त्याच्यातून कमी होणार आहे, म्हणजे भाग कितीचा जाणार आहे 32चा 31चा भाग जाणार आहे. पहा असं मी का केलं, हे डायरेक्ट ऑप्शन हाच आहे असं मी कसं ठरवलं, वरची संख्या 32 आहे, इथं मी काय केलं 32 मधनं 1 कट केला, 31 राहिले, हे 31 मी इथं घेतले. बरोबर, आणि वरती परत 31 का घेतले याचा अर्थ काय होतो, याने याला गुणलं तर 32 आणि परत त्याच्यामध्ये राहिलेले 31 मी काय केले मिळवले. ओके, जर असं कुठेही दिसलं तर लक्षात ठेवा 32 मधनं 1 वजा करायचा, आणि जर तुम्हाला येत नसेल किंवा नसेल जमत, माहित नसेल किंवा नाही लक्षात आलं तर सरळ सरळ ह्या दोघांचा काय करा गुणाकार करा. 32 गुणिले 32 इथे एक तुम्हाला संख्या मिळेल, त्याच्यातून 1 वजा केला आणि 32 नी वजा करा ही संख्या, 32 नी त्याला काय करा 1 वजा केल्यानंतर इथं परत एक संख्या मिळेल आणि त्याला 32 नी काय करा तुम्ही भागा. 32 नी जर तुम्ही त्याला भागून पाहिलं तर तुम्हाला ही संख्या आलेली या ठिकाणी दिसेल. ओके ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. पाया 32 होता म्हणून मी डायरेक्ट इथपर्यंत आलो. बाकी त्याच्या पुढचा प्रश्न आता आपण पाहूया. त्याच्या पुढचा प्रश्न पहा, अवघड आहे एकदम भयंकर. इथं 10 आहे, इथं 10चा 5वा घात, 10चा दुसरा 6वा, 3 7 4 8 5 9. जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर 10 आहे, इथं 5 आहे, म्हणजे किती 10
4 10 जास्त आहे, 10चा चौथा घात जास्त आहे. इथं जर पाहिलं तर परत 10चा चौथा घात जास्त आहे, परत चौथा घात जास्त आहे, परत चौथा घात आणि परत चौथा घात. म्हणजे याचा अर्थ जर इथं पहा 10ची फोड जर मी केली, 10चा 5वा घात याची जर मी फोड केली तर त्याच्या जागी मी असं लिहू शकतो 10 गुणिले 10चा चौथा घात. बरोबर आहे. त्यानंतर आहे 10चा 6वा घात, याची मी फोड अशी पण लिहू शकतो, इथं एक या 10चा वर्ग गुणिले 10चा चौथा घात. त्यानंतर आहे 10चा 7वा घात, याला मी असं पण लिहू शकतो 10चा तिसरा गुणिले 10चा चौथा घात. 10चा 8वा घात म्हणजे 10चा कितवा, सॉरी 4 गुणिले 4 आणि 10चा 9वा घात. बरोबर आहे. म्हणजे काय होणार आहे 10चा 5वा घात गुणिले 10चा चौथा घात. मग आता या सगळ्या संख्यांच्या जागी जर मी या सगळ्या संख्या इथे लिहिल्या, ओके, तर ह्या सगळ्या आडव्या पार्ट मध्ये जातील. काय होते लक्षात घ्या, या संख्येच्या जागी मी काय लिहिणार आहे, ही संख्या. या पूर्ण संख्येच्या जागी परत मी ही संख्या लिहिणार आहे. आणि परत इथं ह्या सगळ्यांमध्ये सामायिक संख्या कोणती आहे, 10चा चौथा घात. म्हणजे सगळ्यांमधून जर मी 10चा चौथा घात ही संख्या जर बाहेर काढली तर आतमध्ये राहणारी संख्या कोणती असेल, आतमध्ये राहणारी संख्या, इथून 10चा चौथा घात बाहेर आला म्हणजे आतमध्ये राहिले 10, 10चा वर्ग, 10चा घन, 10चा चौथा घात आणि 10चा 5वा घात. हे सगळ्या वरती राहणार आहेत आणि खाली जर पाहिलं तर त्या संख्या आहेत. म्हणजे वरती ज्या संख्या राहणार आहेत त्या संख्या खाली असल्यामुळे त्या एकमेकाला काय झाल्या, कट झाल्या. आणि याचा घातांक किती आहे, 1/8 आहे. बरोबर आहे, याचा पूर्ण. मग आता इथं काय झालं, 10चा चौथा घात आणि याचा घातांक 1/8 आहे. आता कारण याचं उत्तर एकमेकाला कट झाल्यामुळे किती आलं, 1. ओके, 10चा चौथा आणि घातांकाचा जर घातांक असेल तर 4, इथं किती आले 8, 4 एके 4 होतात, म्हणजे 4 एके 4, 4 दुने 8, म्हणजे 10चा 1/2 घात. जर 10चा 1/2 असेल तर 10चं काय आलं, वर्गमूळ. 10चं काय झालं ते वर्गमूळ, हे त्याचं उत्तर आहे. हे लक्षात आलं असेल मला वाटतं. फक्त पहा 10चं काय लिहिलं, 10 गुणिले 10चा चौथा घात अधिक 10चा वर्ग गुणिले 10चा चौथा घात अधिक 10चा घन गुणिले 10चा चौथा घात. हे आपण या ठिकाणी लिहितोय. अजून 2 संख्या तिथे ऍड होणार आहेत. ह्या सगळ्यांमधनं जर मी 10चा चौथा घात कॉमन बाहेर काढला तर आतमध्ये कोण राहणार आहे पहा, हा 10, इथं 10चा वर्ग अधिक 10चा घन, असंच 10चा काय राहणार आहे चौथा घात आणि असंच राहणार आहे 10चा 5वा घात. आणि खाली जर पाहिलं तर त्या संख्या आहेत 10 वर्ग घन चौथा 5वा घात. म्हणजे या संख्येला ही संख्या इथं काय होते, कट होते आणि इथं चौथा घात आणि या सगळ्यांचा 8वा आहे. म्हणून मी या पद्धतीने सोडवलेला आहे. ओके, ठीक आहे. आता पहा त्याच्या पुढचा प्रश्न आहे, 5व्या मुळात 5चा 15वा घात. ओके, 5व्या मुळात 5चा 15वा म्हणजे 5चा मी या ठिकाणी 15वा लिहून घेतला आणि त्याचं 5वं मूळ. ओके, म्हणजे काय झालं, घातांकाचा घात म्हणजे 15 एके 15 आणि खाली 5 तसेच आले, 5 त्रिक 15, 5चा तिसरा घात, 5चा तिसरा घात म्हणजे किती 125, 5चा घन. ओके, सोपा प्रश्न होता. अवघड प्रश्न आता झालेले आहेत तुमचे, त्यामुळे तुम्हाला सगळे प्रश्न सोपे वाटणार आहे. आता हा थोडासा वेगळा प्रश्न आहे पहा. आता हे जे प्रश्न तुम्ही पाहिले तर हे सगळे तुम्हाला प्रश्न 9वीच्या पुस्तकात पाहिलं पडतील. 9वी महाराष्ट्र बोर्ड अल्जेब्रा M1 जो पार्ट आहे त्यातला हा प्रश्न आहे. वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 3, खाली जर पाहिलं तर 3 वर्गमुळात 2 वजा 2 वर्गमुळात 3 बरोबर. हे गणित या पार्ट मध्ये कन्वर्ट करा आणि ए आणि बी ची किंमत सांगा. याला आपण रॅशनलाइज म्हणतो. याला काय म्हणतो आपण, रॅशनलाइज. रॅशनलाइज म्हणजे काय असतं, आता त्या तो पार्ट एक समजून घ्या. 1 वर्गमुळात 2. आता रॅशनलाइज डिनोमिनेटर, जर रॅशनलाइज डिनोमिनेटर म्हणजे खाली जो रूट किंवा वर्गमुळात 2 दिसतोय तुम्हाला नकोय, तुम्हाला काढून टाकायचा आहे. म्हणून या ठिकाणी मी काय करणार आहे, वर्गमुळात 2 ने वर आणि वर्गमुळात 2 ने खाली मल्टिप्लाय करणार, गुणणार. म्हणून इथं काय झालं, वर्गमुळात 2 1 वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 गुणिले 2 म्हणजे किती आले, फक्त 2. हे नीट समजून घ्या. याला म्हणायचं काय करणं, रॅशनलाइज करणं. रॅशनलाइज करणं म्हणजे काय, वर्गमुळाचं चिन्ह काढून टाकणं. आता इथं एक संख्या होती म्हणून या पद्धतीने झालं. जर इथं 2 संख्या असत्या पहा, 1 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 3 असं जर असतं आणि तुम्हाला सांगितलं असतं याला रॅशनलाइज करा, तर याला रॅशनलाइज करताना म्हणजे वर्गमुळाचं चिन्ह काढून टाकत असताना आपल्याला काय करायचं असतं, इथं
वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 3 आहेत ना, तर इथं आपण काय करणार, वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 3, वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 3 यांनी याला काय करणार आपण वर खाली गुणू. म्हणजे आहे याच संख्येचं फक्त मधलं चिन्ह बदलायचंय आणि वरती खाली काय करायचंय, त्या दोघांना मल्टिप्लाय करायचंय, गुणायचंय. एकनी गुणल्यामुळे इथं काय होतं, वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 3 हे तसेच होतं. इथं मात्र पहा तेच नंबर आहेत, फक्त एकदा प्लस आहे आणि एकदा मायनस आहे. याच्यासाठी तुम्हाला ए वर्ग वजा बी वर्ग हे सूत्र माहित पाहिजे. ए अधिक बी, ए वजा बी. पहा ते संख्या आहेत, फक्त चिन्ह वेगवेगळी. त्या संख्या आहेत, फक्त चिन्ह वेगळी. याचा अर्थ काय होतो, एचा वर्ग वजा बीचा वर्ग. ए म्हणजे काय, 2चा वर्ग, 2चा वर्ग वर्गमुळात 2चा वर्ग 4 होतो, सॉरी 2 होतो, आणि वर्गमुळात 3चा वर्ग हा 3 होतो. म्हणजे इथं जर पाहिलं तुम्ही तर वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 3 भागिले किती आले, वजा 1. म्हणजे वजा हे त्यांचं काय झालं, उत्तर झालं. म्हणजे याला ब्रॅकेट करून आपण काय लावणार आहे, वजा चिन्ह लावणार. म्हणजे हे फक्त आपण हे हा प्रश्न कसा सोडवायचा हे तुम्हाला लक्षात यावं म्हणून या ठिकाणी घेतलं आपण. हा पार्ट पाहिला, हा फक्त एकच नंबर होता. जर 2 नंबर असतील तर या पद्धतीने आपल्याला काय करायचंय, सोडवायचंय. तर आपण आता हा प्रश्न सोडवणार आहोत. थोडासा वेळ जास्त लागणार आहे, थोडासा वेळ जास्त म्हणजे 2 मिनिटं. ठीक आहे. तर पहा या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. 2 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 3. आपल्याला छेदात अंशाचं काही देणे घेणे नाही, आपल्याला कोणाचं देणे घेणे, छेदाचं देणे घेणे. म्हणजे इथं काय करणार आहे, 3 वर्गमुळात 2 वजा 2 वर्गमुळात 3. आता याला आपल्याला गुणावं लागणार आहे. कोणत्या संख्येने गुणावं लागणार आहे, याला गुणावं लागणार आहे आपल्याला 3 वर्गमुळात 2 अधिक 2 वर्गमुळात 3. 3 वर्गमुळात 2 अधिक 2 वर्गमुळात 3. म्हणजे पहा हा जो आपला छेद आहे याचं चिन्ह बदलून फक्त मी वर खाली काय केले, गुणलंय. मग आता इथं काय होणार आहे पहा, या ब्रॅकेटचा आणि या ब्रॅकेटचा एकमेकांसोबत गुणाकार होणार आहे. पण खाली जर पाहिलं तर त्याच दोन संख्येचा ए प्लस बी, ए मायनस बी अशा दोन संख्या आहेत. तर एचा वर्ग आणि इथं काय होतो, बीचा वर्ग. म्हणजे अंशातली संख्या काय होणार आहे, वर्गमुळात 2 आतमध्ये काय होणार आहे, 3 वर्गमुळात 2 अधिक 2 वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 3. आता पहा पहिल्यांदा कोणी गुणलं, पूर्ण ब्रॅकेटला वर्गमुळात 2 ने. आता कोण गुणायला जाणार आहे, वर्गमुळात 3 पूर्ण ब्रॅकेटला, 3 वर्गमुळात 2 अधिक 2 वर्गमुळात 3. आणि जर तुम्ही छेद पाहिला तर छेद काय होणार आहे या ठिकाणी, 3 वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग वजा 2 वर्गमुळात 3 कंसाचा वर्ग. इथं काय होतो, एचा वर्ग वजा बीचा वर्ग म्हणजे ए प्लस बी, ए मायनस बी. ए म्हणजे कोण आहे, हा नंबर आहे, हा बी आहे. ए मायनस बी, ए प्लस बी जर यांचा गुणाकार असेल तर एचा स्क्वेअर बीचा स्क्वेअर. ओके ठीक आहे. आता इथं जर पाहिलं तर ही संख्या आतमध्ये जाणार आहे. आता ही जर संख्या आतमध्ये गेली तर वर्गमुळात 2 ने जर 2 ला गेलं तर 2 उत्तर येतं. 3 दुने किती होणार आहे, इथं बाजूला घेतो या ठिकाणी 6. ओके. आता ही संख्या जर इथं गेली, वर्गमुळात 2 ने याला गुणलं तर 2 वर्गमुळात, आता इथं पहा हा वर्गमुळात 2 आहे, हा वर्गमुळात 3 ला गुणिले होणार आहे. म्हणजे अधिक 2 वर्गमुळात किती होणार आहे, 6. इथं किती आले, 6 का आले, वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 ला गुणलं, आधी ते या संख्येला गुणिले नंतर या संख्येला होणार आहे. वर्गमुळात 2 ला गुणलं 2 आलं आणि तो 2 ह्या 3 ला गुणिले झाला, हे नीट समजून घ्या. त्यानंतर आहे हा 2 वर्गमुळात 3 कडे गेला, 3 दुनी 6 झाले आणि 2 तसाचे बाहेर. आता इथं वर्गमुळात 3 परत वर्गमुळात 2 कडे गेला, वर्गमुळात 6 झाले, 3 दुनी 6 आणि 3 तसाचे. म्हणजे इथं काय होणार आहे, 3 वर्गमुळात 6 आणि हा वर्गमुळात 3 कडे गेला, 3 झाले, 3 दुने परत इथं किती होणार आहेत, 6. आणि जर तुम्ही खाली पायात पाहिलं तर इथं 3चा वर्ग किती होणार आहे, 9 गुणिले वर्गमुळात 2चा वर्ग 2 येतो, म्हणजे 9 दुने किती झाले इथं 18. आणि इथं जर पाहिलं तर वजा आहे, 2चा वर्ग किती होणार आहे 4 गुणिले वर्गमुळात 3चा वर्ग 3 म्हणजे 4 3 किती आले इथं वजा 12. आता इथं पहा 6 आणि 6 किती झाले 12, 2 वर्गमुळात 6 आणि 3 वर्गमुळात 6 म्हणजे किती, अधिक 5 वर्गमुळात 6. आणि इथं जर भागिले 18 मधनं 12 गेले, 6 राहिले. आता हा जो 6 आहे हा याचा 12चा पण पाया आहे आणि 5/6चा पण पाया आहे. म्हणजे तो मी एकदा 12ला दिला, 12/6 अधिक 5 वर्गमुळात 6 छेद 6. इथं 6 भागलं किती आले 2 अधिक 5 वर्गमुळात 6, सॉरी इथं किती आहे 6, इथं किती आले
फायनल उत्तर लिहितोय आपण 2 सायदुने, आणि इथं मात्र भाग जाणार नाहीये म्हणून 5/6 वर्गमुळात किती 6. आता हे गणित जर मी आपल्या या सोबत जर हे केलं, तुलना केली, तर ए ची किंमत किती आलेली आहे? ए ची किंमत आली 2. मग 2 ए कुठं दिसतोय तुम्हाला पहा? ए ची किंमत 2 इथं पण आहे, ए ची किंमत इथं 2 आहे. ओके, म्हणजे हा ऑप्शन तर संपला आणि हा पण ऑप्शन संपला. मग आपल्याकडे ऑप्शन कोणता? इथं आलो आपण. त्यानंतर बी, इथं चिन्ह काय? बी ला वजा आहे, आणि इथं चिन्ह जर पाहिलं गेलं तर बी ला काय अधिक आहे, म्हणजे बी हा वजा असणार आहे 5/6. बी हा वजा असणार आहे 5/6, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. ओके, फक्त जर तुमच्या बेसिक कन्सेप्ट पुन्हा एकदा क्लिअर असतील तर तुम्हाला हा प्रश्न सुद्धा अवघड जाणार नाही. समजलं नसेल तर परत एकदा पहा. ठीक आहे, आता आलो आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न जर पाहिला तर 4चा वजा 2 घात आहे. 4चा वजा 2 हा घातांक आहे. आता मला सगळ्यात आधी हे ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागणार आहे. आतमध्ये जर पाहिलं गेलं तर काय होणार आहे? 1 वजा 2 कंसात. आता पहा, वजा 1 चा कितवा घात दिलाय त्यांनी? वजा 3. कोणत्याही संख्येचा घातांक जर वजा असेल तर तो आपण खाली घेऊन जातो, म्हणजे तो वजा 1 चा काय होणार आहे? घन होणार आहे. म्हणजे तो घातांक, ऋण घातांक काय होतो? धन होतो. मग वजा 1 चा घन जरी केला तरी तो काय म्हणून येणार आहे? वजा 1च येणार आहे. वजा 1 नी जर 1 ला भागलं तर उत्तर वजा 1च येणार आहे. म्हणजे ह्या टोटल संख्येचं उत्तर किती आहे? वजा 1. ब्रॅकेट कंप्लीट. वजा 2 तसंच. मग 4चा वजा 2 हा घातांक आहे. इथं जर पाहिलं तर 1, 2 नी जर आतमध्ये गुणलं तर अधिक 2 झाले पहा, याचा घातांक वजा 2 आहे. 4चा वजा 2 घातांक आहे. आतमध्ये जर पाहिलं तर 3 इथं आले. इथं का? वजा गुणिले वजा अधिक. हे नीट समजून घ्या. बे एक बे, वजा गुणिले वजा अधिक. आता 2 आणि 1 की झाले 3, याचा दुसरा घातांक आहे. आता पहा, ए चा पण घातांक ए गुणिले बी, आणि याचा घातांक जर यम असेल तर आपण काय लिहितो? ए गुणिले यम, बी गुणिले सॉरी एचा यम घात, बीचा यम घात. जसं ह्या दोघांना सेपरेट करू शकतो तसं या दोघांना एकत्र पण करू शकतो, कारण संख्या समान, सॉरी घातांक काय समान आहे. याचा पण घातांक वजा 2 आहे, याचा पण घातांक वजा 2 आहे, म्हणजे आपण याला काय करू शकतो? 4 गुणिले 3, आणि ह्या दोघां मिळून घातांक काय लिहिला? वजा 2. म्हणजे 4 त्रिक किती आले? 12, आणि 12चा घातांक किती आहे? वजा 2. 12चा वजा 2 घातांक म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. लक्षात आलंय? ठीक आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येते सारख्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला काय पाहिजेत? क्लिअर पाहिजे. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, 32 5/2 सॉरी 2/5 वजा 4 8 2 64. म्हणजे सगळं जर पाहिलं तर सगळं आपण कशात घेऊन जाणार? 2च्या बेसमध्ये, पायामध्ये घेऊन जाणार आहे. का? कारण 32 4 8 2 64 हे सगळे 2च्या मल्टिपल मध्ये, 2च्या घातांकामध्ये. ओके, 32. आता इथं पहा, 32 ला मी काय लिहिणार आहे? 2चा 5वा घात, आणि मग त्याचा घात मी लिहिणार आहे 2/5 गुणिले त्याच्यासोबत आहे 4. 4 म्हणजे मी लिहिणार आहे 2चा वर्ग, आणि मग मी त्याचा घातांक लिहिणार आहे वजा 1/2. परत गुणिले 8 आहे म्हणजे 2चा घन, आणि मग मी त्याचा घातांक लिहिणार आहे 1/3, आणि मग यांचा पाया. आता 2चा वजा 2 म्हणून मी तो तसाच लिहिला, भागिले 64. 64 म्हणजे 2चा 6वा घात. पहा, नीट समजून घ्या. का? 1 2 3 2 3 4 5 6, 2 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32 32 2 64, म्हणजे 2चा कितवा घात? 6वा घात. आणि मग मी याचा घातांक काय लिहिणार आहे? वजा 1/3. आता याच्या पुढची स्टेप, घातांकाचा गुणाकार करून घ्यायचा आहे. म्हणजे 2 5 वरती गेल्यामुळे 5 ला 5 काय होणार आहे? कॅन्सल. म्हणजे इथं फक्त कोण राहिला? 2 गुणिले इथं 2, हा 2 वरती गेल्यामुळे 2 ला 2 कॅन्सल झाला, वजा 1 गुणिले 2, हा 3 वरती गेल्यामुळे 3 ला 3 कॅन्सल झाला, 1 भागिले इथं पहा, इथं काय होणार आहे? 2चा वजा 2 भागिले 2चा 6वा. आता हा 6 वरती गेल्यामुळे 3 दुने 6 म्हणजे 2चा कितवा घात होणार आहे? दुसरा. ओके, पण चिन्ह कोणतं येणार आहे? वजाच. हे नीट समजून घ्या. आता वरती जर पाहिलं तर पाया समान आहे आणि गुणाकार करायचा आहे, तर घातांकाची बेरीज होते म्हणजे 2, आणि यांची बेरीज होणार आहे पहा, ह्या 1 ला हा 1 कॅन्सल झाला, कारण इथं +1 -1 कॅन्सल होणार, म्हणजे इथं कोण राहणार? फक्त 2. आणि इथं जर पाहिलं गेलं तर 2 इथं वजा आहे, जर इथं काय
भागाकार करतो आपण. भागाकार करताना घातांकाची काय होते, वजाबाकी होते. पाया समान असेल तर, म्हणजे पाया तो समान आहे तो एकदाच लिहून घेतला. यांची वजाबाकी होतीये. -2 वजा कंसात -2 आल्यामुळे काय होणार आहे इथं, हे वजा वजा अधिक होणार आहे. म्हणजे 2 अधिक 2, सॉरी ही वजा आहेत म्हणजे एकमेकाला काय झाले कॅन्सल. म्हणजे 2चा किती आला, 0 बघा. 2चा कोणत्याही संख्येचा जर घातांक 0 असेल तर उत्तर 1 असतं. म्हणजे 2चा वर्ग 4. म्हणजे याचं फायनल उत्तर किती असणार आहे, 4. फायनल उत्तर 4. ऑप्शन पर्याय क्रमांक 4. ओके, तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा होता. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा. आता जर प्रश्न पाहिला तर एकदम दिसायला मात्र एकदम हार्ड क्वेश्चन आहे. एचा 2/3 घात आणि बीचा 1/4 गुणिले. आता पहा त्यांनी एक थोडीशी ट्रिक मध्ये टाकलेली आहे. ह्या दोघांच्या मध्ये त्यांनी काही चिन्ह दिलं नाही, याचा अर्थ हे पण काय एकमेकाला गुणिलेच. जर हे गुणिले तर इथं सुद्धा गुणिले चिन्ह आहे आणि इथं सुद्धा काय गुणिलेचं चिन्ह आहे. म्हणजे या ठिकाणी सगळ्यांच्या मध्ये जर गुणाकाराचं चिन्ह असेल तर आपण काय करू शकतो, हा प्रश्न सोडवत असताना समान बेस असणारे एकत्र करू शकतो. कारण जर सगळ्यांमध्ये गुणाकाराचं चिन्ह असेल तरच आपण हे करू शकतो आणि इथं सगळ्यांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. म्हणून आपण काय केलं, एचा घातांक किती आहे 2/3 गुणिले परत एचा घातांक आहे इथं 3/4 पहा गुणिले. त्यानंतर आहे बी चा घातांक इथं जर पाहिले तर 1/4 आहे गुणिले बी अजून एका ठिकाणी आहे बी वजा 1/3 आहे. ओके, गुणिले सी चा घातांक वजा 1/2 आहे गुणिले सी चा घातांक 1/3 आणि या संपूर्णचा घातांक किती आहे वजा 3/4 आहे. ठीक आहे, कुठेही घाबरून जायचं कारण नाहीये. ए चा घातांक दोन्हीकडे प्लस आहे, बी एका ठिकाणी प्लस आणि एका ठिकाणी मायनस आहे. ठीक आहे, त्यानंतर सी मायनस आणि प्लस आहे. ओके ठीक आहे. आता पाया जर समान असेल तर घातांकाची बेरीज होते, म्हणून इथं काय झालं, पाया एकदाच घेतला, घातांकाची बेरीज होणार आहे. म्हणजे काय होणार इथं 2/3 अधिक 3/4 गुणिले इथं जर पाहिलं तर घातांकाची परत बेरीज होणार आहे 1/4 वजा, आता बेरीज होता नाही तर वजाची नसल्यामुळे 1/3 ही उत्तर येणार इथं गुणिले सी. इथं मी तेच लिहितोय परत घातांकाची बेरीज म्हणजे इथं काय होणार आहे वजा 1/2 अधिक 1/ किती होणार आहे 3 आणि या सर्वांचा घातांक आहे वजा 3/4. आता जर बारकाईने परत ऑब्झर्वेशन जर केलं तर यांचा पाया समान करून घेऊया आपण. 4 2 8 इथं आले 8, 3 त्रिक 9 इथं आले 9, 9 आणि 8 17 आणि इथे 4 त्रिक 12 गुणिले इथं जर पाहिलं तर 3 1 3 वजा 4 1 4 इथं 3 4 आणि 4 त्रिक 12 म्हणजे बी चा परत पाय बेस 12 आहे आणि 4तनं 1 गेल्यावर 1 राहिले, 4तनं 3 गेल्यावर 1 राहिला, चिन्ह आहे वजा कारण 4 मोठी संख्या आहे. गुणिले जर इथं पाहिलं तर सी आहे 3 1 3, 3 ला वजा चिन्ह आलं कारण इथं वजा चिन्ह आहे, बे 1 बे 2 आणि खाली 3 2 6 बरोबर आहे. आणि या सर्वांचा घातांक काय वजा 3/4. मग आता इथं जर पाहिलं तर आपण यांची डायरेक्ट वजाबाकी इथं लिहायला पाहिजे नव्हती, सगळ्यांची लिहिली. ओके, इथं काय होणार आहे 3 1 3 2 म्हणजे 3 वजा 3 मधनं 2 गेले वजा 1/2 सॉरी 1/6 हे इथं उत्तर आलं. पहा आता काय होणार आहे, जर ह्या सगळ्यांचा आतमध्ये गुणिले असेल तर हा प्रत्येकाचा घातांक होऊ शकतो. म्हणजे आता थोडक्यात काय होणार आहे, हा प्रत्येकापाशी येऊन गुणिले होणार आहे. काय सांगतोय मी तुम्हाला, हा नंबर प्रत्येकापाशी येऊन गुणिले होणार आहे. कोणता रूल, ए गुणिले बी याचा घातांक जर यम असेल तर ए चा सुद्धा यम घातांक होतो गुणिले बी चा सुद्धा यम घातांक होतो. जर ऑलरेडी इथं ए यन आणि बी यन आणि मग यम असेल तरी सुद्धा काय होतं इथं ए यन गुणिले यम आणि बी सुद्धा यन गुणिले काय होतो यम, कारण घाताचा घात काय होतो गुणिले होतो. आता हा जर इथं आला तर ए चा घातांक काय होईल पहा, ऑलरेडी इथं किती आहेत, इथं जर पाहिलं तर 17/12 आहे. आपण गुणाकारच करूया, 17/12 याचा घातांक गुणिले कोणाला याला वजा 3/4. ओके, त्यानंतर आहे बी
याचा घातांक वजा 1/12 गुणिले वजा 3/4 आणि सी चा घातांक आहे वजा 1/6 गुणिले वजा 3/4. मग आता इथं काय होईल 3 1 3 3 चौक 12 4 चौक 16 म्हणजे वजा 17/16 कारण इथं वजा चिन्ह आहे बरोबर आहे वजा 17/16 म्हणजे ऑप्शन हा एक आला. इथं जर पाहिलं तर परत 3 1 3 3 चौक 12 डबल वजा झाल्यामुळे अधिक होणार आहे 1/16 अधिक 1/16 म्हणजे हा एक ऑप्शन इथं आला पाहिजे वजा 1/16 आणि इथं जर पाहिलं तर दोघांना वजा वजा चिन्ह आले दोघांना वजा असल्यामुळे ते परत अधिक होणार आहे आणि इथं 3 1 3 3 दुने 6 4 दुने 8 म्हणजे अधिक म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे या ठिकाणी तुमचा 3. आता हे तुम्ही कसं काढलं तर हे सगळे कोणाचे आहेत ए बी आणि सी चे घातांक आहेत आपल्याला एक्स वाय आणि झेडच्या किमती विचारल्यात ह्याच काय एक्स आणि वाय आणि झेडच्या किमती आहेत जर तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने हे गणित कळेल. ओके दिसायला जरी अवघड वाटलं तरी प्रश्न सोपा आहे ठीक आहे. तर त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या प्रश्नाकडे जातोय आपण. आता इथं पाहिला तर परत पहिल्यासारखाच हा प्रश्न विचारला गेलाय. काय प्रश्न आहे 2चा x घात 2चा x घात गुणिले 8 म्हणजे 2चा तिसरा घात आणि त्याचा घातांक किती आहे 1/5 बरोबर 2चा 1/5 घात. आता इथं जर पाहिलं तर 2x गुणिले इथं काय होणार आहे 2चा हा 1 ला गुणिले होतो म्हणजे 3/5 बरोबर 2चा 1/5. आता इथं पाया जर समान आहे तर तो घातांकाची बेरीज होते म्हणजे x अधिक 3/5 बरोबर 2चा 1/5. जर दोघांचाही पाया समान आहे तर याचा अर्थ दोघांचाही घातांक सुद्धा समान असला पाहिजे म्हणून x अधिक 3/5 हा बरोबर होणार आहे 1/5 ला बरोबर आहे. हा ठीक आहे. मग आता मला जर x ची किंमत काढायची तर तिकडे 1/5 आहे हे मी तिकडे पाठवून दिले ते झाले वजा 3/5. जर परत पाया जर समान असेल तर तो एकदा असल्या 1 वजा 3 झाले म्हणजे x बरोबर 3तनं 1 गेला वजा 2 राहिले 5 म्हणजे x ची किंमत वजा 2/5 वजा 2/5 पर्याय क्रमांक 4. ओके म्हणजे प्रॅक्टिसने तुम्हाला इथपर्यंत गणित सोडवता येऊ शकतात स्पीडने. आता पहा इथं काय प्रश्न दिले तुम्हाला 2चा 15वा घात या संख्येच्या विस्तारित रूपात एकक स्थानाचा अंक कोणता. एकक स्थान म्हणजे काय म्हणजे 6चा किती वेळा गुणाकार करायला सांगितलंय त्यांनी 15 वेळा. पहा 6चा कितवा घात दिलाय 15वा घात दिलाय म्हणजे किती वेळा गुणाकार करायचा आहे 15 वेळा जर गुणाकार करायचा असेल तर असं करत 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 कुठं जाणार आहे 15 पर्यंत आपल्याला लिहावं लागणार आहे. 6 36 गुणिले परत 6 आले परत 6 36 गुणिले परत 6 येणार आहे परत 6 36 म्हणजे तुम्ही 6चा ह्या संख्येसोबत कितीही वेळा गुणाकार करीत राहिलात तरी शेवटची संख्या काय राहणार आहे नेहमी 6च राहणार. पहा मी ह्या दोनचा गट केला मग ह्या संख्येला गुणायचं ठरवलं होतं मी 36 इथं लिहिले हा 6 इथं लिहिला परत मी काय केलं एकक स्थानचाच विचार केला ह्या 6 ने इथं गुणलं बाकी पुढे काही जरी आलं तरी शेवटी परत 36 म्हणजे 6च येणार आहे. परत मी नवीन एक संख्या घेतली पुढे असं 15 पर्यंत जायचंय म्हणजे परत शेवटी 6च राहणार परत 6 ने गुणायचे परत 6 राहणार परत 6 म्हणजे शेवटी 6 हा काय त्याचा पर्याय आहे हे नीट समजून घ्या. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न. आता या पद्धतीचे भरपूर प्रश्न आपण सोडवलेले आहेत. मला वाटतं हे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येईल तरी पण आपण या ठिकाणी हा प्रश्न सोडवणार आहोतच. काय प्रश्न दिलाय 2चा 10वा घात इथं 2चा वर्ग इथं 2चा 8वा घात जर पाया समान असेल तर घातांकाची काय होते बेरीज म्हणजे इथं काय झालं 2चा 10तनं 2 गेले बेरीज होत असताना इथं वजा चिन्ह दिले त्यामुळे हा जाणार आहे 8 म्हणजे 10चा कितवा आला 16वा घात बरोबर इथं 256 लिहिलेले आहेत. 256 म्हणजे मला वाटतं 2चा हा जर 16वा घात असेल तर पहा इथं बे 1 बे बे 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32 32 2 64 64 2 128 आणि 128 2 256 1 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजे 2चा हा कितवा घातांक आहे 2चा कितवा घातांक आहे 8वा घात 1 2 3 4 5 6 7 8 2चा 8वा घातांक म्हणजे किती 256 आणि इथं तुम्हाला काय सांगितलंय x आहे याचा घातांक पण अति. आता इथं काय झालं घातांकाचा घात असल्यामुळे यांचा काय होणार आहे गुणाकार होणार आहे पाया समान आहे दोघांचा म्हणजे इथं काय आलंय 2चा 16x बरोबर यांचा गुणाकार झाला 16x आणि इथं किती आहे 2चा 8वा घात याचा अर्थ 2x बरोबर इथं किती आहे 8
कारण जर पाया समान असेल तर घातांक पण समानच असला पाहिजे. म्हणून 16x बरोबर 8 लिहिलं मी आणि x बरोबर 8 इथं भागिले 16 गेले, म्हणजे x बरोबर 1/2 उत्तर आलं. ओके, 1/2 इथं दिलेलं नाहीये. मग 2 नी जर 1 ला भागलं तर 0.5. ओके, लक्षात आलं. या ठिकाणी 0.5 हे त्याचं काय झालं, फायनल उत्तर झालं. ओके, तर त्याच्या पुढचा ओके ठीक आहे. तर या पद्धतीने या ठिकाणी प्रश्न कंप्लीट झालेले आहेत. तर यावर्षी सुद्धा चान्सेस आहेत या टॉपिकवर प्रश्न विचारण्याचे. तर याच्यासाठी काय करा, हे जे आता आपण लेक्चर पाहिलेलं आहे या ठिकाणी दिलेले सर्व प्रश्न आहेत हे स्वतःच्या मनाने परत सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या बेसिक कन्सेप्ट काय होतील, क्लिअर होतील. आत्ताच प्रयत्न करा, कारण हाच तुम्ही एक्झाम देताय. आता तात्पुरता विचार करू नका. ह्या कन्सेप्ट तुम्हाला एकाच प्रॉब्लेममध्ये वापराव्या लागत नाही, ह्या बऱ्याच ठिकाणी वापराव्या लागतात. म्हणजे इथं जे आपण पाहिले घातांकाचा घातांक, परत गुणाकार कसा होतो, बेरीज, पाया समान असताना, हे सगळे कॅल्क्युलेशनचा बेसिक आहे. म्हणजे हे सर्व बेसिक कॅल्क्युलेशन आहे आणि हे याच टॉपिकमध्ये नाही तर इतर टॉपिकमध्ये सुद्धा तुम्हाला वापरावं लागतं. म्हणून या टॉपिकची बेसिक व्यवस्थित तयारी करून घ्या, म्हणजे बाकीच्या ठिकाणी पण येणारे प्रॉब्लेम तुम्हाला काय करता येतील, सॉल्व्ह करता येतील. ओके, ठीक आहे. तर या ठिकाणी आपला हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. असाच एक टॉपिक घेऊन उद्या पुन्हा आपण भेटू. ओके, तर तोपर्यंत प्रॅक्टिस करा, बाकीच्याही विषयांचा अभ्यास करा आणि ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. ओके.